S27 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विरार येथील विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विरार येथील विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स व विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 10 वाजता ढोल ताशांच्या आवाजात व बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषात कॉम्प्लेक्सच्या आवारात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी महिला व लहान मुलांच्या हातामध्ये संविधानाची प्रत देण्यात आली होती। सदर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले, तसेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला। त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले होते। तसेच महिलांसाठी व लहान मुलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांवर महिला व लहान मुलांच्या नृत्याचेही आयोजन करण्यात आले होते। तसेच हरेश्वर पाटील, विलास जाधव, विजय पात्रे, सुधीर वाघमारे व नारायण थिटे यांनी भीमगीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली। या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा कांताताई पाटील तसेच माजी नगरसेवक वसंत वरे, नरेंद्र पाटील आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली। सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली। अनेक समाजसेवक, पत्रकार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष जयेश कुलकर्णी, सचिव संदेश तानवळे, खजिनदार राहुल चव्हाण, पदाधिकारी विलास जाधव, अमित गौतम, संजय चव्हाण तसेच विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप सुर्वे, उपाध्यक्ष विलास जाधव, खजिनदार सतीश तांबे, पदाधिकारी सिद्धेश्वर खर्चे, सुधीर वाघमारे, विलास शिंदे, प्रभाकर पवार, अंकुश सावंत, तेजस सोनवणे, प्रमुख मार्गदर्शक हरेश्वर पाटील, समाजसेवक विजय पात्रे, सुरेश कदम, वैभव माळी, रवींद्र चव्हाण, नारायण थिटे, परेश लोके व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरेश्वर पाटील, विलास जाधव व विजय पात्रे यांनी विशेष मेहनत घेतली। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य सुधीर वाघमारे यांनी केले। धन्यवाद। गेल्या 5 वर्षांपासून या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीनं डॉक्टर आंबेडकर जयंतीचा उत्सव अतिशय थाटामाटानं आपण या ठिकाणी साजरा करतो आहे। विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशन आणि विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यपर्यंत कसे पोचतील याच्यासाठी आमचा हा एक उपक्रम जो आहे तो जयंतीच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे। सकाळी 10:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत 288 फ्लॅटमधील ते सर्व विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे सर्व पदाधिकारी, विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येनं सकाळी 10:30 वाजता विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमा झाले आणि तिथून छोटी मुलं आणि महिलांच्या हातामध्ये आम्ही संविधानाची जी प्रत आहे ती संविधानाची प्रत त्या ठिकाणी दिलेली होती आणि 2 ताशांच्या गजरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषामध्ये हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन सर्वांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये या कॉम्प्लेक्समध्ये एक छोटीशी मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीच्या नंतर या सभागृहाच्यामध्ये या मंडपाच्यामध्ये त्याचं विसर्जन करण्यात आलं। फक्त हेतू हाच होता संविधानाची प्रत देण्यामागे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याला 75 वर्षे पूर्ण झाली, पण तरीसुद्धा संविधानाच्या बद्दलची जी जागरूकता आहे ती सामान्य लोकांच्यामध्ये नाही आहे आणि स्वतःचे जे अधिकार आहेत न्याय, समता, बंधुत्व याची बऱ्याचशा वेळेला माहिती असत नाही आणि म्हणून लोकांना आपल्या संविधानाची माहिती व्हावी की संविधान म्हणजे नेमकं काय आहे, ते कशासाठी लिहिलं गेलं, त्याचं एवढं महत्त्व काय आहे। कारण प्रत्येक गोष्ट काय झाली की आपण म्हणतो की संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे, म्हणजे एवढं मोठं काय त्याच्यामध्ये आहे हे कळावं आणि म्हणून त्या संविधानाच्या प्रती आम्ही प्रत्येक महिलांच्या हातामध्ये दिल्या, मुलांच्या हातामध्ये दिल्या की जेणेकरून या संविधानाचं वाचन जे आहे ते मुलं करतील, पालक करतील आणि त्या अनुषंगानं त्या मुलांच्यापर्यंत, पालकांच्यापर्यंत संविधानाचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित होईल आणि एक असा मानस आहे की या ज्या प्रती आपण दिलेल्या आहेत त्याचा मुलांनी अभ्यास करावा, पालकांनी अभ्यास करावा। म्हणून त्याच्यानंतर बौद्धाचार्याच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विधिवत बौद्ध पद्धतीनं जी पूजा होते ती पूजा या ठिकाणी करण्यात आली। माझे मित्र हरेश्वर पाटील आणि आमच्या विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे चेअरमन जयेश कुलकर्णी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
आणि आमचे विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत, चेअरमन आहेत शिंदे साहेब, यांच्या हस्ते बौद्ध मूर्तीची पूजा जी आहे ते करून त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवात झाल्याच्या नंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आलं आणि त्रिशरण पंचशीलाच्या नंतर मान्यवरांची भाषणं जे आहेत ते विचार प्रबोधन त्याला आपण म्हणतो, विचार मंथन ज्याला आपण म्हणतो, भाषणं म्हणणार नाही मी त्याला. कारण आंबेडकरांचे विचार गती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलं. हरीश्वर पाटील असतील, सुर्वेसाहेब असतील, ते जयेश कुलकर्णी असतील, सतीश तांबे असतील, जाधव साहेब असतील, वैभव मोरे माळे असतील, अशा अनेक विचारवंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचे आपले विचार जे आहेत ते लोकांच्या समोर मांडले. हेतू हाच होता. मी वारंवार सूत्रसंचालन करतानाही सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा हिंदू धर्माबरोबरच झाला, हे अगदी रास्त आहे, हे सत्य आहे. परंतु त्यावेळेची परिस्थिती कशी होती आणि म्हणून बऱ्याचशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचा जो आकस आहे तो काही लोकांच्या मनामध्ये आजही असलेली दिसते किंवा थोडासा गैरसमज आहे. आणि म्हणून मला हे आवर्जून नमूद करायचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त भलं कुठल्या धर्माचं केलं असेल, कुठल्या लोकांसाठी केलं असेल तर ते हिंदू धर्मातल्या खास स्त्रियांचं भलं त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हिंदू कोड दिनाचं आपल्याला उदाहरण देता येऊ शकतं. ही विचाराची जयंती आहे. हा काही बाबासाहेबांचा वाढदिवस नाही, विचारांचा वाढदिवस आहे. हे विचार बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते घराघरात पोचायला पाहिजे, हाच यामागे उद्देश आहे. कारण बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते कुठल्याही एका जातीसाठी नाही, एका समाजासाठी नाही, तर ते बहुजनांच्या हितासाठी केलेलं कार्य आहे. आणि बाबासाहेबांसारखा ज्ञानाचा सूर्य पुन्हा या धर्तीवर होणे शक्य नाही. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांची थोडी जरी यशोगाथा जरी डोक्यात आली किंवा त्यांचा पिक्चर जर समोर आला त्यांच्या त्या कार्याचा, त्यांच्या त्या मेहनतीचा, तरी अंगावरती काटे उभे राहतात. बाबासाहेबांनी एवढंच सांगितलं, मला जेवढं कळते त्या पद्धतीने मी एवढंच सांगू इच्छितो की ही स्पृश्य अस्पृश्याची जी लढाई होती ती बाबासाहेबांनी संपवलेली आहे. पूर्वीच्या काळी होतं ते सगळं संपलेलं आहे. आता सगळा समाज एकत्र होत आहे, प्रत्येक समाजाला त्याची जाणीव होत आहे. आणि अशीच विचारांची जी वैचारिक म्हणजे जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते घराघरात पोचायला पाहिजे. मुलांमध्ये खास करून त्याचा प्रभाव वाढला पाहिजे, तर ती देशातली विषमता नष्ट होईल. त्या बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मी फक्त एकच लाईन बोलतो आहे गाण्याची, जेणेकरून ती मला सारखी आठवते. मला एवढं सांगायचं आहे, माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे, माणसाने माणसाच्या कामी आले पाहिजे, माणसाने माणसाला दाखवावी सद्गती, माणसाने माणसाला तारून नेले पाहिजे. बोलण्याचा उद्देश एवढा आहे की माणसामध्ये ना भेद आहे ते सगळे संपले पाहिजे. माणसाला देव होता आला नाही तरी चालेल, पण माणसाला माणूस म्हणता आला पाहिजे. आणि हीच बाबासाहेबांची शिकवण. एवढं बोलून मी 2 शब्दामध्ये. त्याचप्रमाणे आजचा हा जो कार्यक्रम आहे हे शिवाजी महाराजांच्या 18 पगडजातींच्या लोकांनी एकत्र येऊन केलेला आहे. फुले शाहू आंबेडकर हा विचारांचा, पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे. आणि ही विचारांची जयंती आहे, ही कुठल्या एका वाढदिवस म्हणजे हा त्यांच्या वैयक्तिक नाही आहे, पण हा विचारांची जयंती असल्यामुळे हे वैचारिक पातळीची सगळी लोकं इथे जमा झालेली आहेत. आणि आपल्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही विनम्र अभिवादन करतो. आणि कळते ज्योत ही ज्ञानाची, वेळ ही कीर्ती हो भाग्याची, आज जयंती खरी माझ्या भीम बाबाची, आज जयंती खरी माझ्या भीम बाबाची. येऊन वंशाला हो रामजी पित्यांच्या, जन्मपोटी घेऊन त्या भीमा मातेच्या. वेळही किती हो भाग्याची, वेळही किती हो भाग्याची, अन तारीख 14 एप्रिलची आज जयंती खरी माझ्या भीम बाबांची, आज जयंती खरी माझ्या भीम. भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यासाठी विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये अध्यक्ष श्री जयेश कुलकर्णी तसेच नवरत्न
विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने, विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही ही आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी हा प्रस्ताव जो मांडला आणि हा 4 वर्षापूर्वी चालू केला. हा 5वा वर्ष आहे. त्या 5व्या वर्षामध्ये सर्वांनी एका मताने, एका विचाराने, एका कॉम्प्लेक्समध्ये घरोघरी जाऊन प्रत्येकाने एका मताने, एका विचाराने कसं आपला हे कार्य पुढे घेऊन जात असेल त्यासाठी आमचे धडाडीचे कार्यकर्ते श्री जयेश कुलकर्णी हे अध्यक्ष यांनी सहभाग घेतला. ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमचा त्यांना पाठबळ चांगलं सर्वांना आहे. त्यांनी स्वच्छता मोहीम काल राबवली होती. त्या स्वच्छता आंबेडकर जयंती म्हणजे काय, जयंती करण्यामागचे उद्देश काय. क्रिसमस म्हटलं की प्रत्येकाला वाटायचं क्रिसमसला सांगण्यात तो गीत देऊन जातो, तसं नसतं. त्याच्यामागचे उद्देश आणि जे काही उपक्रम आपण राबवतो त्याचा मागचा मुख्य हेतू हा आहे. ही जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना भारत देशात काय चाललं आहे, भारत देशात किती महापुरुष येऊन गेले, प्रत्येक जाती धर्मामध्ये जे काय सण साजरे होतात त्यामागची मुख्य कारणं काय ही जर त्यांना आपण आतापासून समजवून तर मोठेपणी जाऊन ते कदाचित आमच्याहीपेक्षा अजून एकत्र येऊन अजून भव्य दिव्य असं कार्य करू शकतात. का ह्यांच्यात जसे बाबासाहेब आंबेडकर हेही कधी ना कधी लहान मूल होते, तसेच आम्ही ह्या सर्वांना त्याच उद्देशाने पाहतो की ह्यांच्यातच कुठेतरी आपले आंबेडकर आहेत, कुठेतरी आपले छत्रपती आहेत आणि एक नवीन इतिहास घडावा. त्यामुळे पहिली एकात्मता आणि प्रत्येक सण, प्रत्येक जाती धर्माचं महत्त्व हे या मुलांना कळावं हा आमचा मुख्य उद्देश. विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये आमचं एक विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशन आहे आणि त्या आम्ही सातत्याने 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आम्ही कार्यक्रम करत आहोत आणि तो चांगल्या आणि उत्तम आणि चांगल्या प्रकारे आम्ही करत आहोत. सगळ्यांना हातून सगळ्यांच्या खेळीमेळीमध्ये आमचा हा कार्यक्रम चालू असतो आणि कुणाचंही आमच्या ह्याच्यामध्ये कुठलेही उत्पन्न करता आम्ही पण